श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आज तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आजच्या दिवसाची सुरुवात पाहू शकताय. सकाळीच लवकर आंघोळ वगैरे करून देवघर स्वच्छ करायचं होतं. आज संडे आहे आणि खूप खराब झालं होतं देवघर, कारण खूप धूळ वगैरे बसली होती. तुम्हाला तर माहिती आहे, एक 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 काम आमचे चालू आहेत गावावरून आल्यापासूनचे. तर देवघर थोडंसं स्वच्छ केलं, तर पण व्यवस्थित असं स्वच्छ केलेलं नव्हतं. सर्व काही देवघरावर कुठे कुंकू वगैरे हे ते पडलेलं होतं. लहान मुलांमुळे ते हात लावतात, म्हणून मग कुठे ठेवायचं म्हणून दूर असं ठेवण्यात येतं. मग त्याच्यामुळे खूप धूळ वगैरे हे झाले होते. लहान मुलांमुळेच तो प्रॉब्लेम येतो. दोघी काय करतात, देव पण ठेवत नाहीत देवघरामध्ये वगैरे. मग त्यामुळे काही पण वस्तू घ्यायची, कशावरती त्यांना त्यांचा हात पुरू नये अशा ठिकाणी ठेवावं लागतं. मग ते काय, देवघरावरच खूप वस्तू झाल्या होत्या. मग म्हटलं आज संडे आहे, चला देवाची थोडी स्वच्छता करावी. आणि मग हे सर्व सामान काढलं आहे. हे पाहू शकतायत, हे चौरंगासाठी आम्ही स्वतः बनवलेलं आहे. हे देखील आम्ही करतो आणि विकतो. याच्या पण खूप काही ऑर्डरी येतात आम्हाला. चौरंगावरचं वगैरे करतो, त्यानंतर मॅट वगैरे करतो. अशा या करत असतो. हे पाहू शकतात, हे मुली कंटिन्यू हे धूप वगैरे घेतात आणि कंटिन्यू फेकतात इकडे तिकडे इकडे तिकडे. मग ते सर्व काही एकत्र केलं. त्याच्यानंतर हे म्हटलं कुंकू वगैरे हे करून आपलं स्वच्छ असं आज धुवून काढावं. सर्व काही जे पितळाचे भांडी वगैरे आहेत ते सर्व, छोटे छोटे डब्बे वगैरे आहे जे ठेवलेले, ते सर्व काही घासून वगैरे सर्व स्वच्छ करावं. आज म्हटलं जाऊ द्या, संडे आहे, स्वयंपाक थोडा रिलॅक्समध्ये करता येईल म्हणून म्हटलं. हे सगळं डिश झाल्या होत्या, कुंकू कुंकू नुसते कुंकू ह्या मुली खेळत बसतात, घेतात. त्यामुळे म्हटलं हे सगळे जे आहेत काही वस्तू त्या ठेवून द्यावेत आणि हे सगळं निर्माल्यामध्ये सर्व काही टाकून द्यावं. थोडीशी स्वच्छता करावी. खूप थोडंसं दुर्लक्ष केलं की खूप घरामध्ये धूळ वगैरे साठली जाते. अशा प्रकारे मग काय केलं, सर्व काही एका साईडला केलं. देवघरावर थोडं आम्ही दोघींनी स्वच्छ केलं, थोडंसं घासून घेतलं छानपैकी. त्याच्यावर खूप धूळ वगैरे साठली होती. छानपैकी घासलं वगैरे, छान पुसलं वगैरे. आणि मग म्हटलं वरचं सगळं सामान खाली घेतलं होतं आणि म्हटलं चला आज देवांना पण थोडंसं आपलं धुवून, रोजची पूजा तर काय आपलं आंघोळ वगैरे घालूनच होते. आज म्हटलं चला त्यांना छानपैकी आपण धुवावे. हे लावू पितांबरीने छानपैकी देव वगैरे स्वच्छ केले. त्याच्यानंतर मग देवघरातील सर्व देव वगैरे काढले आणि ते छानपैकी घासून काढलं. तिथे खूप कडेला वगैरे धूळ असते. रोजची देवपूजा आपली पटकन मुलांमुळे काही व्यवस्थित वगैरे होत नाही, करायला कोणी नसल्यामुळे वगैरे. मग ते पटपट पटपट आपलं रोजची देवपूजा होती. आज म्हटलं चला, खूप धूळ वगैरे पण झाली होती. थोडं छानपैकी असं कडी कोपरा छानपैकी असं घासून वगैरे घेतला. खूप घाण झालेली होती, छानपैकी असं घासून वगैरे घेतला. त्याच्यानंतर साईडला स्वामींची फोटो वगैरे ठेवलेला असतो. मग तिथे पण सर्व पाट वगैरे काढून तिथं झाडून तिथं छानपैकी असं स्वच्छ घासलं घासणीने वगैरे. तिथली जागा तिथे पण खूप घाण झाली होती. मग म्हटलं चला आज स्वच्छताच करावी. छानपैकी घासलं, पुसलं छानपैकी आणि तिथे मग व्यवस्थित पाटावर छानपैकी आसन वगैरे अंथरून स्वामींची छानपैकी फोटो ठेवला, छान पुसून वगैरे. मग याच्यानंतर हे अशा प्रकारे देवघर स्वच्छ केलं. आज मुलांना बघत ते खूप त्रास देत होत्या, तरी पण केलं. आता काय करणार, अशा प्रकारे स्वच्छ थोडं बरं वाटलं. मग हे झाल्यानंतर म्हटलं, कारण काल 2 दिवस तर काही आम्हाला टेरेसवर जाताच आलं नाही. ते झाड एक आणलं होतं 2-3 दिवसापूर्वीच आणलेले आणि ते अक्षरशः लावणंसुद्धा झालं नाही आहे. ते ठेवलं होतं पाण्यामध्ये. हे खूप छान शोचं झाड आहे, पण इतकं छान मी पाहिलं एका ठिकाणी आणि मला खूप आवडलं. छान असा त्याचा वेल येतो आणि म्हटलं चला लावायचं आहे. कारण 3 दिवसापूर्वी आणलेले ते कोणत्या वारी आणलं होतं, 3 दिवसापूर्वी म्हटल्यानंतर काहीतरी गुरुवारी आणलं होतं बघा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आज रविवार, म्हणजे 4 दिवस झाले ते बिचारं आणलेलं रोपटं. म्हणजे हेच आहे, थोडंसं फांटी त्याची आणलेली, तसंच ठेवलं होतं पाण्यामध्ये. लावायला वेळच नव्हता. मग म्हटलं चला आज काही खाली देवघर वगैरे आवरलं होतं, स्वयंपाक वगैरे झाला होता. मग टेरेसवर गेले, म्हटलं हे झाड अगोदर लावावं. मग हे छानपैकी 2-3 त्याच्या छोटे 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 तुकडे घेऊन आले होते मी. मग म्हटलं चला एक कुंडीमध्ये वरतीच ठेवावं, तिथे लावावं
आम्ही दोघींनी मग हे झाड लावलं. 2 एकाच कुंडीमध्ये लावलं. म्हणलं एक आलं तर दुसरं येईलच. कारण आता पावसाचे दिवस आहेत म्हणून हे येणारच आहे. आणि म्हटलं एक आपण जमिनीमध्ये तिथे लावते, स्वच्छ केलेली जागा वगैरे आहे ना, त्या ठिकाणी एक लावता येईल. हे अशा प्रकारे छान लाल माती होती. लाल माती आणि एक आमच्या दूधवाल्या काकांनी काळी माती दिली होती. मग ती पण थोडीशी उपयोगाला आली. मग अशा प्रकारे ह्या कुंडीमध्ये मातीचीच कुंडी आहे. याच्यामध्ये पटकन लावून घेतलं झाड आणि म्हटलं एक जमिनीमध्ये एक छोटीशी होतं हे पाहू शकतं, हे पाणी घातले ते त्याच्यामध्ये एक लावू, ते पण छान येईल म्हटलं. मग त्याच्यासाठीच त्या जाईच्या झाडाची खूप कटिंग केली होती आणि त्याची वेणी घातली होती. नाहीतर ते खूप पसरट होतं आणि त्याच्यामुळे दुसरे झाडां येतच नव्हते. म्हणून मग इथलं बरीच स्वच्छता राहिली. मग अशा प्रकारे त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं गोकर्णाचा पण झाडाला थोडा एक आकार छानपैकी द्यायचा आहे. तो मी पाहिला आहे आणि मला तसाच आकार आम्हाला द्यायचा आहे दोघींना. म्हणून म्हटलं तार लावून छानपैकी त्याला हे करावं. आणि हे गोकर्ण आलेली आहे ते याच्यामध्येच आलेली आहे, या बकेटीमध्ये. त्याच्यात 2 झाड आहेत. मग त्यातली पण स्वच्छता वगैरे म्हटलं करून घ्यावी. मग हे थोडेसे मोठाले पानं वगैरे आहेत याचे, तर दळीचे. मग त्याच्यात काही वाळलेले वगैरे पान आहेत, ते म्हणलं स्वच्छ करावं. ते स्वच्छ केले की थोडंसं बरं वाटतं ते वाढायला वगैरे पण. आणि त्याच्यामध्येच खूप झुपकेदार अशी हे आलेले आहे गोकर्ण. म्हटलं त्याला तार लावून छानपैकी आपण त्याला असं छानपैकी असा गोल आकार देऊच मस्त वाटेल. ते तर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत. मग याच्यामध्ये थोडीशी घाण होती, ती सगळे काही कचरा काढला. म्हणजे तेच वाळलेले पानं वगैरे होते. हे आपलं सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी वगैरे आम्ही वापरतो आपलं कर्दळी, त्याच्यासाठी स्पेशली लावलेले आहे. मग अशा प्रकारे आम्ही ते कर्दळीमधील सर्व घाण काढले एकीकडे. मग काय केलं, हे माठ खूप पडलेले होते आणि ते म्हटलं फोडण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण ते एक तर पूर्ण फुटूनच गेला. मग म्हटलं छानपैकी एक खिळा घेतला आणि खिळ्याने मग ठोकत बसलोत. मग ते म्हणलं अशा प्रकारे त्याला ठोकावं आणि त्याचं वरचं काढून त्याच्यामध्ये पण झाड काहीतरी लावावं. आता काय लावणार आहे ते त्याचा व्हिडिओ मी आम्ही टाकणारच आहोत. परंतु ते फोडण्यासाठी जे फोडतात ते माठवाले वगैरे असतं, त्या दिवशी नर्सरीत गेलो ते 60 आणि 70 रुपये मागते. मग त्यापेक्षा एखादी कुंडी येते. म्हटलं चला आपण घरी ट्राय करू. ते एक खराब होईल पण ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून म्हणलं एकीकडे ते करत होतो तर आम्ही, एकीकडे वेणी चालू होती गोकर्णाची. कारण त्याला एक छानपैकी असा आकार द्यायचा आहे. कसा आकार द्यायचा आहे ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे इकडे आम्ही एका साईडला हे माठ म्हटलं त्याचं असं हे करून फोडून त्याच्यामध्ये काहीतरी भाजी वगैरे लावावी असा विचार चालू आहे. आता काय लावावं बघू, त्याच्यामध्ये काय चांगलं येईल वगैरे. कोथिंबीर वगैरे लावता येईल. आणि या छोट्याशा मडकं होतं त्याच्यामध्ये म्हटलं ते शोचं आणलेलं झाड आहे, त्याचे एक फांटी ठेवली आहे. ती म्हटलं ही लावावी आणि ही खाली गॅलरीमध्ये ठेवावं म्हटलं. वरती नाही आलं तर ॲटलिस्ट खाली नाही आलं तर वरती, असं ऑप्शनला 2 झाडं लावून ठेवूत म्हटलं. म्हणून मग ह्याच्यामध्ये थोडी माती भरली आणि पाहू शकता छानपैकी त्याच्यात पाणी वगैरे टाकून त्याच्यामध्ये म्हटलं पाणी. आणि हे कसं मटक्याचं आहे ना, मग ते छान पाणी शोषतं आणि काही प्रॉब्लेम नाही. मग अशा प्रकारे ते छोटंसं नाजूक होतं फांटी, ती लावली. म्हणलं ती आपलं खाली आपल्या गॅलरीमध्ये लावता येईल. अशा प्रकारे हे खूप मस्त वाटतं. हे मला खूप आवडलं होतं म्हणून मी आणलं. अक्षरशः 4 दिवस ते बिचारं किती छानपैकी राहिलं. आता ते छान येणारच आहे ते. तर याचा पण व्हिडिओ मी छान तुम्हाला दाखवणार आहे. आणि एकीकडे ते जो माठ आहे ते फोडण्याचं काम चालू होतं. मग ते माठ वगैरे छानपैकी असं फोडून त्याला पण म्हटलं असं काय करावं, कलरिंग वगैरे पण करावी असा विचार चालू आहे. त्याचा पण व्हिडिओ मी टाकणारच आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशा प्रकारे थँक यू.